आळंदीत इंद्रायणी नदीचं पाणी न ओसरल्यास पालखीचा मार्ग बदलण्यात येईल अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने दिली आहे। त्याप्रमाणे पर्यायी मार्गाचा विचारही केला जातोय असं संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून सांगण्यात आलंय। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासन बैठकीला उपस्थित होते। पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी अनेक वारकरी हे आळंदीमध्ये दाखल होत असतात आणि दाखल झाल्यानंतर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा उरकल्यानंतर ते पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात। मात्र यावर्षी इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि पाऊस या दुहेरी संकटामुळे आळंदीमध्ये एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक वारकऱ्यांचे या निमित्ताने हालही होऊ शकतात। माझ्या समवेत यात्रा समितीच्या अध्यक्ष आहेत। काय एकंदरीत आळंदीमध्ये व्यवस्था संपूर्ण वारकऱ्यांची करण्यात आली होती आणि आता काय परिस्थिती आहे? आम्ही खूप छान प्रकारे वारकऱ्यांसाठी सगळ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या होत्या, जसं की टॉयलेट्स असतील, परत दर्शन बारीची पण पूर्ण व्यवस्था केली होती। त्यानंतर सगळ्या महिलांसाठी पण वेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, जसं की दोन्ही बाजूला हिरकणी कक्ष असतील किंवा दर्शन बारीची सुविधा असेल। या सर्व करूनही आता पूरस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्यामुळे आळंदीत येणाऱ्या वारकऱ्याला इथे कुठल्याही प्रकारची सोय उपलब्ध होऊ शकणार नाही, कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे। तर त्यामुळे मी सगळ्या वारकऱ्यांना असे आव्हान करेल की सीएम सरांनी जसे आपल्याला सांगितलेले आहे, जसे आपल्याला आव्हान केले आहे, तर तुम्ही आहे या ठिकाणीच थांबावे, नाही तर पुण्यात जिथे आपली दिंडी किंवा जिथे आपली पालखी असते तिथून तुमचा पुढचा प्रवास निश्चित करावा। आळंदीमध्ये येऊ नये असं खरं तर हे संपूर्ण आव्हान करताना एकंदरीत पाहायला मिळतात। आळंदी नगर परिषदेचे सीओ माझ्या समोर आहेत। सर, अनेक दिवसापासून खरं तर प्रयत्न करत होतात, मात्र या आपत्तीमुळे या संपूर्ण प्रयत्नावरती कुठेतरी पाणी फिरल्यागत पाहायला मिळतं। होय, नक्कीच आम्ही अगदी उत्साहानं तयारी केलेली होती, परंतु आज परिस्थिती अशी आहे की पुलावरती जवळपास 10 फुटापेक्षा जास्त पाणी आहे। त्याच्यामुळे आणि आळंदीला कनेक्ट करणारे जे पूल आहेत, संपर्क तुटलेला आहे। त्याच्यामुळे कुठल्याही भाविकांनी, वारकऱ्यांनी हे आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये। आणि दुसरी बाजू असे की ज्या मुक्कामाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी राहुट्या दिंड्या थांबणार होत्या, हे मेजॉरिटी ठिकाण हे पाण्याखाली आहे। त्याच्यामुळं इथे आल्यानंतर परत असुविधा निर्माण होण्याची खूप दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे विनंती अशीच राहील की आपण जिथे आहात तिथे सुरक्षित राहा आणि पुण्यातला जो आपला मुक्काम आहे त्या ठिकाणी आपण दिंडीसाठी जॉईन होऊ शकता। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविक, लाखो वारकरी सहभागी होत असतात। मात्र या सर्व वारकऱ्यांनी अलंकापुरी नगरीमध्ये न येता त्यांनी पुण्यापासून पुढे या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही मुख्यमंत्री असतील त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सचिन सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।